नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवास स्पेशल तसेच घरी रोजच्या नाश्त्याला सुद्धाही तुम्ही बनवू शकता अशी रेसिपी बनवणार आहोत. ही बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूपच छान चटपटीत आहे. अशी ही चटपटीत रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. तसेच उपवास असेल तर तुम्ही ही अगदी झटपट बनवू शकता. खायला खूपच छान लागते. चला तर मग ही झटपट रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. सध्या महाशिवरात्री सुद्धा जवळ आलेली आहे किंवा एकादशीला सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. याकरता आपल्याला 1 वाटी शेंगदाणे रात्रीच भिजत घालायचे आहे. तुम्ही सकाळी बनवणार असाल तर अगोदरल्या दिवशी रात्री 1 वाटी शेंगदाणे पाणी घालून भिजत ठेवून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित भिजलेले आहे. तुम्ही ही रेसिपी संध्याकाळी बनवणार असाल तर सकाळी शेंगदाणे भिजत घालायचे. एखाद्या चाळणीमध्ये घालून शेंगदाण्यामधील पाणी काढून घ्यायचे. त्यावरती पुन्हा 1 ग्लास पाणी घालून ते स्वच्छ धुवून निघतात. यानंतर आपण गॅसवरती कढई तापायला ठेवली होती. त्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा तेल घातले. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घातली. जर का तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर ते स्किपसुद्धा करू शकता. यानंतर 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहे. ते तेलावर छान परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट लगेच जळते त्याकरता आपण अगदी झटपट हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. ते सुद्धा यामध्ये लाल तिखट आणि तेलासोबत छान व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. ते सर्व व्यवस्थित कोट झाले की यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार सेंधव मीठ घालायचं. तुम्ही उपवासाला करत नसाल तर साधं मीठ घातलं तरी चालेल. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. परंतु लक्षात असू द्या मध्ये आपण 1 ते 2 वेळा याला छान ढवळून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित शिजलेले आहे. पाणीसुद्धा अगदी संपूर्ण आटलेलं आहे. थोडंफार राहिलेलं झाकण न ठेवतासुद्धा ते व्यवस्थित परतवून आटवून घ्यायचं आहे. येथे आपली शेंगदाण्याची छान चटपटीत अशी उसळ किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या घुगऱ्यासुद्धा म्हणू शकता बनवून तयार आहेत. बऱ्याच वेळा फराळ बनवायचा कंटाळा येतो. त्यावेळेस ही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच शेंगदाणे शरीरासाठी खूपच आवश्यक असतात आणि त्यांचा खूप फायदाही होतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या दिवशी ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा मधल्या वेळेस काही खायचं असल्यास तेव्हासुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. सर्वांनाच खूपच आवडेल. आपली ही रेसिपी बनवून तयार आहे. चला तर मग झटपट एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायची आहे. यासोबत तुम्ही तळलेल्या मिरच्या किंवा तुम्ही हे जर नाश्त्याला खात असाल तर तुम्ही वरून यावरती शेव घालून सुद्धा खाऊ शकता आणि उपवासाला खाणार असाल तर याच्यासोबत तुम्ही साबुदाण्याचे तळलेले पापड अगदी खूपच छान लागतात. ते सुद्धा नक्की ट्राय करू शकता. चला तर मग झटपट आपली रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला आवडली असल्यास नक्की कमेंट करा.